नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन उत्पादन वाढीसाठी फवारणीची योग्य वेळ आणि कोणत्या फवारण्या घ्याव्या आणि त्याचे फायदे काय हे आपण समजून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, हा प्लॉट बघू शकता. सोयाबीनला आपण 2 फवारण्या घेतलेल्या आहेत. पहिली फवारणी 18 ते 25 दिवस या दरम्यान घेणं गरजेचं आहे. कारण या फवारणीमुळे आपली पांढरी मुळीची वाढ वाढ असेल फुटवा असेल एकसारखा होतो. याचबरोबर यामध्ये आपण कीटकनाशक, बुरशीनाशक आणि नॅनो बूस्टर कॅप्सूलचा वापर केलेला आहे. नॅनो बूस्टर कॅप्सूलमध्ये हुमिक आहे, फुलविक आहे, सिवडिक ॲस्टॅक आहे, सायटोकानिन आहे, जो आपल्या पिकांना फुटवा चांगल्या पद्धतीनं वाढ केलं जातं. याचबरोबर आपल्याला सोयाबीनची दुसरी फवारणी योग्य वेळ ही 2 ते 5% फुलधारणा किंवा फुल लागण्याच्या अगोदर घेणं गरजेचं आहे. यामध्ये आपण कीटकनाशक, बुरशीनाशक आणि यासोबत आपल्याला पिकांना परिपूर्ण अन्नद्रव्य पुरवठा करण्यासाठी कृषी नॅनोचं नॅनो बूस्टर कॅप्सूलचा आपण वापर करू शकताय. जबरदस्त रिझल्ट आहेत नॅनो बूस्टर कॅप्सूलचे. यामुळे फुलांची संख्या जास्तीत जास्त लागते आणि फुलगळती हे प्रमाण कमी होतं. यामुळे निश्चित स्वरूपात आपल्याला उत्पादन वाढीसाठी फायदा होणार आहे. आणि सोयाबीन पिकाची तिसरी फवारणी शेंग भरणीच्या वेळेस आपल्याला करायची आहे. यामध्ये आपल्याला शेंग खाणारे आळी यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीचं कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक यासोबत सुद्धा आपल्याला कृषी नॅनोचं नॅनो बूस्टर कॅप्सूलचा वापर करायचा आहे. जे आपल्याला शेंग फुगवणीसाठी पिकांना जबरदस्त याचे रिझल्ट आहेत. यामुळे वजन वाढते, याचबरोबर सोयाबीन एकसारखी फुगवण होते आणि उत्पादन वाढीसाठी निश्चित स्वरूपात फायदा होतो. शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकाला योग्य वेळी 3 फवारण्या केल्यामुळे निश्चित स्वरूपात आपल्याला 20 ते 25% उत्पादन वाढीसाठी 100% फायदा होऊ शकतो. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा. शेतीविषयक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय जवान, जय किसान.